नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जागतिक स्तरावरील फिडे आंतरराष्ट्रीय मानांकन क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा खारघर येथे संपन्न। रायगडमध्ये जागतिक बुद्धिबळ संघटनेची क्लासिकल स्वरूपाची आंतरराष्ट्रीय मानांकन असणारी बुद्धिबळ स्पर्धा प्रथमच झाली असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्पर्धेसाठी रोख रुपये 4 लाखांची पारितोषिके तर 79 पदके यशस्वी स्पर्धकांना प्रदान करण्यात आली। पहिली रमाबाई रानडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा 23 ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान खारघर येथील उत्कर्षा सभागृहात पार पडली। या स्पर्धेत 4 देशातील आणि भारतातील 8 राज्यांतील 250हून अधिक खेळाडूंनी 11 फेऱ्यांमध्ये सहभाग घेतला। विशेष म्हणजे 38 मुलींनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे स्पर्धेचे आकर्षण अधिक वाढले। नवख्या खेळाडूंना रेटिंग मिळवण्याची संधी मिळाली तर अनुभवी खेळाडूंना आपले रेटिंग सुधारण्याची संधी मिळाली। स्पर्धेचे टूर्नामेंट डायरेक्टर नंदकुमार विजयम्मा, प्रमुख पंच अजिंक्य पिंगळे, डेप्युटी पंच सौमिल शिंदे, इतर पंच विवेक जोशी, चंद्रशेखर पाटील, स्मित नाईक, आर्या पोळेकर, श्रेयस पाटील, रोहित, वैष्णवी यांनी काम पाहिले। स्पर्धेचे आयोजन अंजनीबाई चेस अकॅडमीने केले होते। ही संस्था रबाले परिसरातील सुमारे 200 वंचित मुलांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण देते। या स्पर्धेत वंचित घटकातील 16 खेळाडूंना अकॅडमीने प्रायोजित केले होते। स्पर्धेच्या अखेरीस नीलप्रकाश नानकनी गुजरात हा विजेता ठरला, तर कथिन निखिल शेलार महाराष्ट्र उपविजेता ठरला। तृतीय पलाश सुयोग मापारा, चतुर्थ अर्णव आशिष थत्ते, पंचम श्रवण अग्रवाल यांनी पटकावले। अत्यंत उत्साहात व चुरशीच्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेने खेळाडूंच्या कौशल्याला वाव दिला, तसेच समाजकार्याच्या प्रेरणादायी वारशाला अभिवादन केले। स्पर्धेच्या बक्षीस समारंभास रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे, CN पाटील व जॉय सर उपस्थित होते। स्पर्धेचे टूर्नामेंट डायरेक्टर नंदकुमार विजयम्मा यांनी बक्षीस समारंभ प्रसंगी पुन्हा एकदा फिडे आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचे सूतोवाच केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, खारघर।